अभंग तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करणारा अभंग रोशन महाराज. ऐका, सर्वसामान्य माणसं आणि संत हे दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे देवकाने बोल जा. संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत भूषण महाराज पण असायला सारखे नाहीत. बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत जीवनामध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला अजिबात फरक जाणवत नाही. का जाणवत नाही महाराज? बाह्य दृष्टीने बघितलं तर आपल्याला डोळे आहेत त्यांना डोळे आहेत, आपल्याला कान आहेत त्यांना कान आहे, आपल्याला नाक त्यांना नाक, आपल्याला दात त्यांना दात, आपल्याला पोट त्यांना पोट, आपल्याला बोट त्यांना बोट, आपल्याला हातपाय त्यांना हातपाय, आपल्याला पाठ आहे त्यांना पाठ आहे, आपल्याला हातपाय त्यांना हातपाय. अहो, बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत जीवनामध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये काही फरक आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी सांगणार आहे. बोला, काही फरक आहे का? नाही. आता दुसरा मुद्दा आहे का, आपण लग्न करतो का नाही? तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत का सगळे? आपण लग्न करतो का नाही? हो म्हणा ना. आपण लग्न करतो, संत लग्न करतात, आपल्याला मुलं होतात, संतांना मुलं होतात. आपण मुलांचे लग्न करतो, संत मुलांचे लग्न करतात, आपल्याला नातू होतात त्यांना नातू होतात, आपले नातूला आणाचे मोठे, संतांचे नातूला आणाचे मोठे, आपले नातू शाळेत, संतांचे नातू शाळेत, आपले नातू 5वीला, संतांचे नातू 5वीला, आपले नातू 10वीला, संतांचे नातू 10वीला, आपले कॉलेजला, संतांचे कॉलेजला, आपले डिग्र्या कमवतात, संतांचे डिग्र्या कमवतात, आपले बंगले बांधतात, संतांचे बंगले बांधतात. आपण नातांचे लग्न करतो, संत नातांचे लग्न करतात, आपल्याला नात सुना त्यांना नात सुना चालू द्या सकाळपर्यंत. अहो, बाह्य दृष्टीने जर आपण बघितलं तर या दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी पैगा नवे पैगा शान मांडून संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे. आता महाराजांनी प्रमाण दिलं बघा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. काही माणसं महाराज कीर्तनाला गेल्याच्या नंतर प्रमाण सुद्धा प्रमाणात देत नाहीत. रोशन दादा काय आगाऊ प्रमाण देतील काही सांगता येत नाही गजरे महाराज. त्या दिवशी मी काल्याचं कीर्तन होतं, काल्याच्या कीर्तनात अभंग घेतला, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. त्याचं ध्रुवपद किती गोड आहे. रंगणी रांगत गुलगुला बोलत. माग एक बाबा उभे होते, जोरात म्हणले रंगणी रांगत आणि गंगूला बोलत. आता त्या गंगूची तिथं काही गरज होती का? नको, तिथं काहीतरी प्रमाण दिल्याशिवाय लोक राहत नाही. बरं, कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा बरं. अय देवकाने, कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हात वर करा. बघा, बिना लग्नाचे त्यांचे सगळ्यांचे हात वर आहेत. बरं, जाऊ द्या, सज्जन जाऊ द्या, दुर्जन माणसं तरी हात वर करा. आहे का कोणी? आहे? बरं, जाऊ द्या, सज्जन नाही दुर्जन नाही. आपण धडतर परमार्थ करत नाही आणि संसार सुद्धा करत नाही. त्याला एक म्हणे महाराज, धोबिका कुत्ता गरकाना घाटका. आपण धडतर परमार्थ करत नाही आणि संसार सुद्धा करत नाही. आपण मध्येच लटकलेलो असतो. आता मला सांगा, कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाण्याकरता निघाले. तुमचं घर असं 50 फुटावरती राहिलेले, तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती आहे प्रभू रामचंद्राची, दुसरी रावणाची. तुम्ही कोणाची घ्याल? आता कोणाची घ्याल? मला आवाज नाही आला बघा. कोणाची घ्याल? बोला जा ना, मोकळ्या मनाने सांगा. कोणाची घ्याल? प्रभू रामचंद्राची. बोला पटकन, सासा सुना हो. कोणाची मूर्ती घेणार? विनेकरी कोणाची मूर्ती घेणार? कोणाची मूर्ती घेणार? राम प्रभूची मूर्ती घेणार. बरोबर आहे. पण आता गंमत आहे का, राम प्रभूची मूर्ती दगडाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणाची घ्याल खरं सांगा? कोणाची घ्याल? खोटं बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या मराल. अहो, आपण सहज म्हणू महाराज, तो सोन्याचा रावण उचल आणि घरात ठेव, तो दगडाचा राम रस्त्यात ठेव, त्याची आपल्याला काही गरज नाही. हा आहे आपला परमार्थ. बरं, कीर्तनाला आलेल्या महिला मंडळ मला तुम्ही सांगा,
मी तुमच्या भावासारखा आहे, नात्यासारखा आहे, मुलासारखा आहे. तुमच्या गळ्यात असलेलं सोनं श्रेष्ठ आहे का यांच्या गळ्यात असलेल्या माळी श्रेष्ठ आहेत? बोला, काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? ऐकलंय ना तुम्ही? ऐकलंय ना? आता ऐका, कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी माझ्या दर्शनाला यायचं. कानातलं, गळ्यातलं, नाकातलं इथं ठेवायचं, नंतर घरी जायचं. बरोबर का नाही? बरोबर. बघा आजीनं काढलंय बघा गळ्यातलं. अरे कोण बघू नका, ती का तुळशीची माळ आहे का काय? त्या दिवशी असंच कीर्तनात म्हणलं रोशन महाराज, एका म्हातारीनं मला 5 तोळ्याचं गंठण आणून दिलं महाराज. कीर्तन झाल्यावर म्हातारीला दंडवत घातला, म्हटलं आजी तुझं हे 5 तोळ्याचं गंठण मला नको. म्हातारी म्हणे राहू दे महाराज, आळंद देऊन एवढ्या लांब कीर्तनाला आला, राहू दे हे 5 तोळ्याचं गंठण तुला घे. म्हटलं आजी तुझं 5 तोळ्याचं गंठण तू कोणालाही दे, पण मला देऊ नको. म्हातारी म्हणे घे रे, अख्ख्या रायगड जिल्ह्यात कोणताच सोनार मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं, बाकी काही नाही. बघा ऐका, म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही. महाराज म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही. आता ऐका, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. महाराज म्हणतात संत आणि माणसं दिसायला सारखे आहेत पण असायला सारखे नाही. उदाहरण 2-3 सांगेल, लक्षपूर्वक ऐका. कोकिळा आणि कावळा शेजारी शेजारी बसले तर आपल्याला कळतं का कोणती कोकिळा आणि कोणता कावळा? बोला जा, कळतो का? नाही कळत. का कळत नाही? महाराज दोघांचा रंग काळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही कोणती कोकिळा आहे आणि कोणता कावळा आहे. पण याच्यामध्ये काय परीक्षा आहे का? आहे परीक्षा. गायत्री कोकिळा वसंतेची. वसंत ऋतू आला का कोकिळा गायन करते आणि कावळा केव्हाही गातो. वसंत ऋतू आला का कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो, बोला, कावळा तो कावळा. दुसरं उदाहरण माऊली महावैष्णव ज्ञानोबा देतात. हंस आणि बगळा दिसायला सारखे दिसतात, बरोबर. हंस आणि बगळा दिसायला सारखे दिसतात, पण दोघांमध्ये परीक्षा सांगितलेली आहे. जरी कितीही सारखे दिसत असतील तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात दूध पाणी एकत्र करून तुम्ही हंसा पुढे ठेवा. हंस पाणी पाणी पितो आणि दूध दूध सोडून देतो. बरोबर का नाही? बरोबर ना? काय करतो? ऐका, अहो दूध पाणी एकत्र करून तुम्ही हंसा पुढे ठेवा. हंस दूध दूध पितो आणि पाणी पाणी सोडून देतो. तेच दूध पाणी एकत्र करून तुम्ही बगळ्या पुढे ठेवा. बगळ्या पुढे ठेवा. नाही कळालं? पांढरा दूध पाणी एकत्र आलं का हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. तिसरं उदाहरण अतिशय गोड आहे बघा. लांबून पाहिल्याच्या नंतर गारा हिऱ्यासारख्या चमकतात, पण कुठपर्यंत चमकतात हो? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. एकदा घनाची आणि आयरनीची गाठ झाली का हिरा तो हिरा आणि गारा त्या गारा. आता बघा, बरेचसे हिरे घराच्या बाहेर छाती काढून फिरतात. बरेचसे हिरे घराच्या बाहेर छाती काढून फिरतात, पण आपल्या हिऱ्याची घरी आल्यानंतर मांजर करायची कशी हे प्रत्येक हिरकणीला माहिती असतं. अहो हिरा किती, वाजवा टाळ्या, वाजवा, पटलं यांना 2-4 जणाला, आहे का नाही? ऐका, प्रत्येक हिरकणीला माहिती महाराज आपला हिरा किती पाण्यात, त्याच्यामुळे तिला माहिती घराच्या बाहेर कितीही वजन हाणू द्या पण घरी आल्या, बाहेर गेला का माझ्याशिवाय काहीच होत नाही, घरी आलं का तुझ्याशिवाय संसारच चालत नाही. हिरा आयरनची आणि घनाची आठ पडली का हिरा तो हिरान गारा त्या. हिरा ठेविता आयरनी वरी वाटे मारिता दोघरी, वरी वाटे मारिता दोघरी, वरी वाची मारिता दोघरी. वाजे मारिता दोघरी, वाजे मारिता दोघरी, वाजे मारिता दोघरी. तोची बोल पावे घरा, तोची बोल
करणीचा होय तुरा 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 महाराज म्हणतात तोची मोल पावे खरा करणीचा होय तुरा. अहो घनाची आणि ऐरणीची गाठ पडली का हिरा तो हिरा आणि गारा त्या गारा. आता उदाहरण संपले लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात संत आणि माणसाच्या जीवनामधला हा सगळ्यात मोठा फरक आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान बजो नाही. तैसे म्हणजे कैसे कोकिळा आणि कावळा जैसे संत आणि जन तैसे. हिरा आणि गारा जैसे संत आणि जन तैसे. दिसायला सारखे असायला वेगळे. महाराज अजून संत जीवनामध्ये आणि माणसांच्या जीवनामधला काय फरक आहे हो? एकच फरक आहे बघा. आपल्या जीवनामध्ये माणसाला जन्म मृत्यू नावाचं भय आहे आणि संतांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भय नाही. कारण का त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा त्या भगवंताचं दास्यत्व त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भय नाही. महाराज अभंगाच्या अमहरीच्या दासा का 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 अमहरीच्या दासा अमहरीच्या दासा अमहरीच्या दासा अमहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी अमहरीच्या दासा काही 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 भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे अमहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी अमहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी अमहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी अमहरीच्या दासा काही भय मन मोकळे मनानं नाही का.
नाही काहीच झालं नाही, आम्ही तुमच्याकडे बघत होतो. विठाल महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला जन्म मृत्यू नावाचं भय नाही. कारण का? अहो आम्ही आमच्या जीवनामध्ये जगाच्या मालकाचं दासत्व स्वीकारलेलं आहे. महाराज म्हणतात तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला आल्याच्या नंतर जर तुम्हाला ब्रह्मांड नायकाचं दास होता येत असेल तरच तुम्ही जन्माला या, नाहीतर तुम्ही नाही आलात तरी काही हरकत नाही. इथं जन्माला आल्याच्या नंतर मरत असताना तरी त्याचं दास व्हावं. मला तुम्ही सांगा, मेल्याच्या नंतर तोंडामध्ये तुळशीचं पान टाकतात का नाही? कोंबडीचे पकड टाकतात का नाही? काय टाकतात? पवित्र तुळशीचं पान आपल्या तोंडामध्ये टाकतात. पवित्र तुळशीचं पान मेल्यानंतर तोंडात टाकतात. मेल्यानंतर त्या शरीराला त्या पानाचा काही फरक पडणार आहे का? पडणार आहे? ते खाणार आहे का? पान खाणार आहे का ते मेलेला माणूस? नाही खाणार. मग मेल्यानंतर जर पवित्र तुळशीचं पान गळ्यात टाकल्यानंतर माणसाला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळत असेल तर मग जिवंतपणे पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली तर काय फरक पडणार आहे? अहो आजकाल आपल्या तरुण पोरांना जर तुम्हाला व्यसनापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? तुमच्या मुलाला तुम्हाला ज्ञानोबा तुकोबारायचा वारकरी बनवावा लागेल, नाहीतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मावळा बनवावा लागेल. हे जर तुम्ही करू शकत असाल तर मला असं वाटतं नक्कीच गावातील तरुण पोरं व्यसनापासून दूर राहतील. पण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. मला तुम्ही सांगा, संतांच्या क्रिया माणसाच्या क्रिया सारख्या आहेत महाराज, पण क्रियातला भाव सारखा नाही. अहो संत सुद्धा माणसासारखेच होते आणि माणसं सुद्धा माणसासारखेच आहेत. दिसायला सारखे आहेत, क्रिया सारखे आहेत, पण क्रियातला भाव सारखा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात स्त्री एक आहे, वेळ प्रसंगी पतीला आलिंगन देते, वेळ प्रसंगी पुत्राला आलिंगन देते. पती पुत्रा ते आलिंगी एकची तरुणांगी, पुत्र भावाची अंगी कामू नये. महाराज म्हणतात आलिंगनाची क्रिया सारखी आहे पण क्रियातला भाव सारखा नाही. दुसरं उदाहरण आहे का? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे का नाही? आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर आहे का नाही? आहे का नाही? सोप्या भाषेत सांगू का? आपल्या घरात कामाचा दाब जास्त झाल्यावर घरातली मांजर सासूवर धावून जाते का नाही? कशी बघा ना, लोक खाली माना घालू हसत येत. हा बर, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. अय देव का नाही? खरं सांगा, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात? अहो मारतात पण मिठी नाही. उद्यापासून चालू करा. जिची सासू आता कीर्तनाला आली असेल, कीर्तन संपल्यानंतर देवाच्या मंदिरात जा आणि आपल्या सासूला कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू कीर्तनाला आली नसेल तिनं घरी जायचं 11:15ला. तुमची सासू अशी मस्त सोप्यावर झोपलेली असेल, पुढे टीव्ही चालू असेल, नातवं समोर बसलेले असतील. तुम्ही वजनात जायचं आणि म्हणायचं आत्या. आत्याच म्हणता ना तुम्ही? नाही, आई शपथ खरं सांगा, तुम्ही खरंच तिला आई सारखं वागवता का? वागवता? खोटं बोलू नका, मारुतीला एका गध्यात आडवं करतील. अहो फक्त तिला आई आई म्हणायचं आणि सासू कधी मरते हे माघारी म्हणायचं. म्हातारी घरी झोपलेली असेल, तुम्ही ऐकायचं नाही, घरी जायचं. हसा घ्या, मोकळ्या मनानं हसून घ्या. सासू झोपलेली असेल म्हणायचं आत्या उठा. म्हातारी म्हणाल हे बघ आज गावात चांगलं कीर्तन झालं, आज काय माझा भांडण करायचा मूड राहिला नाही. दुपारी आपल्या दोघीच्या भांडणाचा आनंद अख्ख्या गावानं घेतला. मला तू एकदा केस धरून भिंतीला आपटलं, माझी तब्येत जास्त होती, मी तुला 2 वेळा आपटलं, फिटानफाट झालं, आता मला भांडण करायचं
नाही, पण तुम्ही ऐकायचं नाही. तुम्ही म्हातारीला म्हणायचं आत्या उठा, नाहीच उठली म्हातारी, 2 दंड पकडायची आणि खाडकन उठून बसवायची बघा. आणि म्हातारीला अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची काही एका मिठीत म्हातारी आरा. तुम्ही म्हातारीला घालवायचाच विचार मनात आणला होता का नाही खरं सांगा. मारुती रायाची शपथ आहे बघा, तुम्हाला खोटं बोल नका. पण मी तुम्हाला म्हातारी माराय सांगितली नव्हती, मी फक्त म्हातारीला आनंदानं मिठी माराय सांगितली होती. उद्यापासून चालू करा, तुम्हाला जिवंतपणे तुमच्या घरातला स्वर्ग झाल्याशिवाय दिसणार नाही. स्वर्गाचा आनंद जर अनुभवायचा असेल तर त्या म्हातारीला एकदा कडकडून मिठी मारा. त्या आजीला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली, तर तिला आई म्हणावं. नाही मला माहिती आहे तुम्ही काय तिला आई म्हणणार नाही, तुम्ही काय कीर्तनात टाळी वाजवणार नाही, कारण ती आई सारखी तुम्ही काय वागवत नाहीत आणि ती तुम्हाला काही मुलीसारखी वागवत नाही. तिनं जर तुम्हाला मुलीसारखं वागवलं असतं तर शेजारच्या घराचा तुमचा सगळा इतिहास माहिती झाला नसता. म्हातारी सून बाहेर गेली का तिच्या नुसत्या कण्या काढणार. असंच करी ती 12 वाजे लोक झोपती, 1 वाजताच उठती, जेवणच बनवत नाही, चहाच देत नाही. तुझी पोरगी ती 2 वाजता उठली तरी चालन का, ती तुझी आहे आणि सून लोकाची आहे. सुनत आपली मुलगी बघा, सहज आनंद आहे. कशाला भांडणं होतात, काय आमची पोरगी आमची सून आम्हाला बोलत नाही, तू तिला मुलीसारखी वागवत नाही म्हणून ती तुला बोलत नाही. त्या दिवशी मी कीर्तनात सांगितलं होतं, महाराज बायकोचा चेहरा बघून हसा. काय वाईट सांगितलं होय स्वर्गीय महाराज, काय वाईट सांगितलं का, चांगलं सांगितलं ना बाबा. एक जण कीर्तन झालं, महाराज घरी गेलं, त्याची बायको रोशन दादा अशी दरवाजात उभी होती, जोरात तिच्याकडे पाहिलं आणि हसला गडी. तिच्या हातात एवढं मोठं नारळ होतं महाराज. जसा हा जोरात हसला तसं तिनं नारळ धरला, धाडकन फेकून मारलं. एका नारळात गडी आडवा पडल्या त्यानं मला फोन केला, म्हटलं महाराज तुम्ही सांगितलं होतं कीर्तनात बायकोचं तोंड बघून हसा, मी हसलो तर माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. तेव्हापासून मी कीर्तनाचे नारळच घरी नेत नाही, फक्त पाकिटच घेऊन जातो. म्हटलं ताई इकडे फोन दे, म्हटलं ताई तुम्ही याला का नारळ फेकून मारलं. बाई म्हणे महाराज आमच्या भांडणाच्या मधात पडू नका. मी म्हटलं तरी पण सांग याला का नारळ फेकून मारलं. बाई म्हणे चोपदार 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही, आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं हे माझं तोंड बघून हसतंय. अरे हसाव कधी हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. महाराज म्हणतात संत क्रियानं माणसाच्या क्रियासारख्या आहे, पण क्रियातला भाव सारखा नाही दादा. मांजर पिलाला दिवसातून 3 वेळा त्याची जागा बदलते, पण त्या पिलाला बाबा दात सुद्धा लागू देत नाही. कारण का, त्या पिलाला पकडत असताना तिच्या मनामध्ये मातृत्व भाव आहे आणि उंदराला पकडत असताना शिकारीचा भाव आहे. क्रिया सारखी आहे पण क्रियातला भाव सारखा नाही. तसं संतांच्या क्रिया माणसांच्या क्रिया सारख्या आहेत, पण संत जीवन आणि सामान्य माणसांचं जीवन सारखं नाही. विठ्ठल आपला धर्मग्रंथ कोणता आहे. तू थांब, हे जरा ज्ञानी घरचं दिसतंय, त्याच्यामुळे त्याला जेवढं माहिती ते हात वरच करणार. आपला धर्मग्रंथ कोणता आहे. कादंबरी. मग थांबा बाकी तरुण पोराने सांगू द्या हो, कोणता ग्रंथ आहे. हा कोणती गीता. अहो आपणच आपल्या धर्माचं नाव नीट घेत नाही महाराज. आपल्या धर्मग्रंथाचं नाव काय आहे. बोला जा काय ग्रंथाचं नाव आहे. बिनधास्त बोलायचं, कारण मला माहिती आहे तुम्ही उद्या तुमच्या नातवाला सांगणार
तुमचा नातू पुढच्या पिढीला सांगणार, अरे तेव्हा आपला धर्मग्रंथ घराघरापर्यंत पोहोचणार, हे ध्यानात ठेवा. आपल्या धर्मग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. आपण आपल्या बापाला म्हणतो का काय पांडू म्हणतो? नाही ना. म्हणतो का? नाही. आपण आपल्या चुलत्याला म्हणतो का काय बाबूराव बरं आहे का असं म्हणतो? नाही. मग आपल्या धर्मग्रंथाचं नाव सुद्धा आपण आपल्या आदरानं घेतलं पाहिजे, तेव्हा आपला धर्म आपल्याकडून जोपासला जाणार आहे. विठ्ठल बरं आहे का? आता एक पिक्चर आला, त्या पिक्चरचं नाव काय आहे? पटकन हात वर करा. काय नाव आहे? हे बोलत आता काय नाव आहे? त्याच्या अगोदर एक पिक्चर येऊन गेला, त्याचं नाव काय आहे? याचं चांगलं वर्णन केलं ना राव मी. ऐका काय नाव आहे? पुष्पा. बरोबर का नाही? काय नाव आहे? पुष्पा. बर त्याच्यामध्ये त्या पुष्पांनी काय केलेलं आहे? काय चोरलेलं आहे? काय? हे ऑलराऊंडर आहे गडी. काय चोरलेलं आहे? काय चोरलं? काय चोरलं? बोला. काय चोरलं? चंदन चोरलं. काय चोरलं? चंदन चोरलं. बरोबर. मला तुम्ही सांगा, चंदन चोर पुष्पा आपल्या ध्यानात आहे, बरोबर, पण संभाजी महाराज कोणाकोणाच्या ध्यानात आहे? तू किती लोकांच्या आठवणीत आहे धर्मवीर संभाजी महाराज? किती लोकांना माहिती आहे त्यांचं बलिदान मास चालू आहे? नाही काही करता आलं तरी चालेल, पण धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास आपण पाळलंच पाहिजे. आज आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला. आज आपल्या तरुण पोरांच्या जीवनातला आदर्श बदलला. आपल्या जीवनातला रोशन दादा आदर्श काय माहितीये का? पडद्यावर येणारी हिरो ही आमच्या जीवनातला आदर्श आहे. अरे हा आपल्या जीवनातला आदर्श नाही, आपल्या जीवनातला खरा आदर्श आहे हे आलमगीर औरंगजेब. देख इन नजरों में, बघ आमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुला मरणाची भीती कुठे दिसणार नाही. अरे कापल्या जरी नसाया संभाजी राजाच्या, फाडले जरी आमचं शरीर, केले जरी तुकडे तुकडे, तरी हा संभाजी राजा हिंदू धर्म सोडणार नाही बोलणारे छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या जीवनातला खरा आदर्श असले पाहिजे. पण हा आदर्श आम्ही आमच्या जीवनात ठेवला नाही. आजकाल आम्ही आमच्या पोरांना सगळे पिक्चर दाखवतो महाराज, पण त्यांना छावा दाखवला नाही. कधीतरी आपल्या पोराला छावा दाखवा. छावा दाखवल्याच्या नंतर छावा दाखवल्याच्या नंतर आपल्या पोराला कळू द्या, अरे आज आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू आणि मंदिरावरचा भगवा ज्याच्यामुळं कायम आहे तो धर्मवीर संभाजी राजा कसा होता एकदा आपल्या मुलाला दाखवा.